सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 68 दिवस पूर्ण होत आहेत। मात्र यातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेत। मात्र संपत्ती जप्त करण्यापेक्षा त्याला अटक करा अशी मागणी देशमुख कुटुंबासह ग्रामस्थही करतात। या संदर्भात पुढची दिशा ठरवण्यासाठी आज मस्साजोग ग्रामस्थांनी बैठक बोलावली आहे। मस्साजोगमधील नागरिकांसोबत बातचीत केली आहे। तर या संपूर्ण मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी, या प्रकरणावरती चर्चा करण्यासाठी, या संदर्भात आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी मस्साजोगमध्ये ग्रामस्थांनी आज बैठक बोलावली आहे। आज जवळपास 90 दिवस व्हायला लागले। कृष्णा आंधळे सारखा माणूस, एक साधा आरोपी, तो जर समजा पोलीस प्रशासनाला सापडत नाही तर पोलीस प्रशासन करतंय काय? दुसरा मुद्दा, सरकारी वकील नियुक्तीच्या संदर्भात आज 90 दिवसापासून नियुक्त करायला पण आणखीनही सरकारी वकिलाची नियुक्ती नाही। आणि सरकारी वकिलाची नियुक्ती नसल्यामुळं हे जे समजा SIT CIDचा जो तपास चालू आहे, ह्या तपासात नेमकं काय चाललेलं आहे ह्याच्या संदर्भात आम्हाला काहीच कोणती गोष्ट माहिती होत नाही ना। बरं, कायदेशीर दृष्टीनं हे जे चार्जशीट दाखल होणार, ते चार्जशीट व्यवस्थित दाखल होणं गरजेचं आहे। उद्या चार्जशीट जर कोर्टाला दाखल झालं आणि जर त्याच्यात काही जर त्रुटी राहिल्या तर उद्या ह्याच्यातले आरोपी सुटू शकतात। त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा, जे समजा हे मेन आरोपींना पळून जाण्यासाठी, ह्याच्यासाठी आर्थिक पुरवठ्यासाठी, ह्याच्यासाठी जे काही जणांनी जी मदत केलेली, त्या संदर्भातले CID SIT पोलीस यंत्रणेकडे पूर्ण माहिती आहे। सगळी माहिती एवढी असूनही अद्यापही त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही। ही कार्यवाही होण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे पुढचे जे समजा काही आमच्या गावकऱ्यांचे जे म्हणणे आहेत त्यांचे ऐकून घेऊन आम्हाला पुढचं जे आंदोलनाची दिशा जी ठरवायची, त्याच्यासाठी ही आजची आम्ही बैठक ठेवलेली। तुम्ही सैफ अली खानच्या घरात हल्ला केला, 2च दिवसात आरोपी सापडला। आज 2 महिने झाले सरपंचाची हत्या करून, तरी पण आरोपी सापडत नाही। एक हात पातळात तर गेला नाही, आरोपी पातळातून शोधू शकत नाही पोलीस। ह्याच्यामध्ये पोलिसांचा आणि याचा हायगारीपणा तुम्ही वाशीमध्ये जाऊन बघा। ज्यावेळेस ह्यांचे फोन ट्रॅक केले असते त्यावेळेसच आरोपी सापडले असते ना। ह्यावेळेस ह्यांना ट्रॅकच केले नाहीत, त्याच्यामुळे हे आरोपी फरार झालेला आहे। कृष्णा आंधळे हा माहीत आहे तुम्हाला आरोपी कोण आहेत ही तुम्हाला शोधायची गरज नव्हती। आरोपी तुम्हाला कोण होते ऑलरेडी सगळे माहीत होते, मग त्यावेळेस तुम्ही पकडायला पाहिजे होते। मग ही आता गोष्ट लांब गेल्यानंतर ह्या गोष्टी करून उपयोग आहे का? आम्हाला रिझल्ट द्या, तुम्ही काय करता आम्हाला ह्याचे घेणं नाही। आम्हाला रिझल्ट पाहिजे किंवा माणूस आम्हाला अटक केला पाहिजे। आज 2 महिने होऊन गेले, एक साधा माणूस आरोपी सापडत नाही आणि तुम्ही सांगता का आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही संपत्तीवर टाच आणलो होतो, आम्ही कुठं बक्षीस जाहीर केलं होतं का? हे तुमच्या ना करता झालं म्हणून तुम्हाला ही गोष्ट करायची वेळ आली ना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।